नमस्कार मित्रांनो, कसा होता तुमचा आजचा ट्रेडिंगचा सेशन नक्की कमेंट करून सांगायचं आहे। तर चला आपण चार्टवरती जाऊया आणि बघूया आज मार्केटने कसा मोमेंटम दिलेला आहे। मार्केट आज मार्केटने बरेच आज चांगली रिकव्हरी केली, 23,780 पर्यंत, म्हणजे जवळपास 800 पर्यंत मार्केटने रिकव्हरी दिली। तर आपण काय डिस्कशन केलेलं, जोपर्यंत 23,800 ची लेवल वरच्या साईडला ब्रेक करत नाही तोपर्यंत आपल्याला बुलिश साईडला मोमेंटम बघायला भेटू शकत नाही। तरी पण आपण सांगितलं होतं की मार्केट रिकव्हरी करू शकते। तर एक्झॅक्ट मार्केटने रिकव्हरी केलेली नाही। आता उद्यासाठी काय असणार आहे हे आपण बघणार आहे। 23,800 ची ही जी काही लेवल आहे, हा रेजिस्टन्स आहे, खूप स्ट्रॉंग आहे। हा जर वरच्या साईडला ब्रेक केला, इथे काही जर बुलिश प्राइस ॲक्शन बनवली तर 24,000 आपल्याला टार्गेट बघायला भेटू शकते। आणि त्याच्यानंतर जर बघायला गेला तर आपल्याला मग वरचे 24,200 आणि 24,350 हे दोन टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकतात। डाऊन साईडला काय असणार आहे, तर 23,400 ला मार्केट काय करते, खूप वेळा रिस्पेक्ट करते 23,400 ला। इकडे पण मार्केट खाली डाऊन झाला आणि परत इथं काय केलं, 24,400 ची लेवल म्हणून मार्केट आज पण अपला गेले। आज बघायला गेलं तर फ्लॅट ओपनिंग येऊन परत 23,400 जो सगळं लेवल आहे, इथूनच मार्केटने काय केलंय, वरच्या साईडला मोमेंटम दिलेला, एवढा मोठा मोमेंटम। तर डाऊनला जोपर्यंत 23,400 ची लेवल खालच्या साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला 23,200 आणि खाली जर बघायला गेला 23,200 आणि त्याच्यानंतर मग 22,800 हे दोन लेवल आपल्याला बघायला भेटणार नाही। तर डाऊन साईडला काय, जोपर्यंत 23,400 ची लेवल खालच्या साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला 23,200 आणि 22,800 हे दोन टार्गेट, पहिलं तर बघा 23,400 ब्रेक झाला तर 23,200, 23,000 आणि मग 22,800 हे टार्गेट डाऊनला आपल्याला बघायला भेटू शकतात। तर बँक निफ्टी काय असणार आहे, बँक निफ्टी पण आपण बघणार आहे। तर बँक निफ्टी बघा, बँक निफ्टी पण आपण बघितलं तर 53,200चा जो मार्केट सपोर्ट घेत आहे, काल पण इथे सपोर्ट घेतला, काल पण, आज पण गॅप अप ओपनिंग होऊन परत 53,200चा आज सपोर्ट घेतला मार्केटने आणि मार्केटने एवढा मोठा मोमेंटम दिलाय। आणि स्ट्रॉंग जो रेजिस्टन्स आहे तो 54,400चा, जोपर्यंत मार्केट 54,400च्या वरती ट्रेड करत नाही तोपर्यंत आपल्याला वरच्या साईडचं टार्गेट बघायला गेला तर 55,000चं आपल्याला टार्गेट उद्याच्या ट्रेडिंगच्या सेशनमध्ये बघायला भेटणार आहे। उद्या 54,400 ची लेवल वरच्या साईडला ब्रेक करून इथं काहीतरी बुलिश प्राइस ॲक्शन जर मार्केटनं बनवली तर मग मार्केटला आपल्याला 55,000चं टार्गेट इझिली बघायला भेटू शकते। डाऊनला बघायला गेला तर डाऊनला एक 54,000 किंवा मग 53,000, मी तर म्हणेन की 53,200 ची लेवल जोपर्यंत डाऊन साईडला ब्रेक होत नाही तोपर्यंत 52,800 आणि 52,000 हे दोन टार्गेट आपल्याला बघायला भेटू शकत नाही। जसं की 53,200 ची लेवल मार्केट ब्रेक करेल, मार्केट 52,800 आणि 52,000 हे दोन आपल्याला डाऊन साईडला टार्गेट बघायला भेटू शकतात। तर कशी वाटली माझी अनालिसिस नक्की कमेंट करून सांगायचं। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे। थँक्यू।